ऐसा देवो दुआवी वाणी
Hare
आहे ऐसा देव वदवावी वाणी नाही ऐसा मणी अनुभवावा आवडी आवडी कलेवरा कलेवरी वरिले अंतरी ताळा पडे दुर्लभ दर्शन वाचे पुत्रा फिटी रडून वागे तुटी हर्ष योगे आवडी आवडी कलेवरा कलेवरी वरिले अंतरी ताळा पडे तुका म्हणे एके कळते दुसरे तुका म्हणे एके कळते दुसरे बरी आणि बरे आहाचे आहात आवडी आवडी कलेवरा कलेवरी वरिले अंतरी ताळा पडे पांडुरंगा करू पांडुरंगा करू Hare
दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सदुरदास तुकारांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे तिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार मी आता माझी वाणी तुझे वर्णी गणनाम जसे दे प्रेम काही कणा समचरण सरोजम सांगणी रामं जगणी कृपाणी मंडळ मंडळानां तरुण तुलसीमाला कुंदरं संयनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सेवेला सुरुवात करण्याबद्दल सगळ्यांची माफी एकट्यासाठी सगळे चेंज करायचं अशा बोला सांगू नका गडबड काय झाली महाराज टायमिंग चेंज झाल्यानं मला लक्षात 6 वाजता 8 ते 10 गाकड्यावर 25-30 बसले तरी मी 4 बोलत गेले त्यांनी काय बोललं ते हिंद बोलण्यासारखं नाही खरं आहे त्याला आता म्हणणार येते याला गरज नाही मी माझ्या भाषेत त्यांच्या भाषेला वेगळं बोलत नाही माफी मागतो पुन्हा चुकवणार अगोदर कळलं असतं तर काहीतरी पर्याय व्यवस्था केली संध्याकाळचं पेशंट जास्त दिवसाचं कमी असलं तरी संध्याकाळचं आता सीझन आहे आमची सुगी आहे म्हणा
निरूपणाकरता घेतलेला अभंग जो आहे देवनिवासी संत सम्राट जगद्गुरुजी जगद्गुरु देवाचा अनादी कालापासून देवाबद्दल भांडणं सुरू आहे की अजूनही मिटलेली प्रकारचे लोक अजूनही आहेत, मानणारी न मानणारे आणि मानणारी आणि न मानणारी असे. सत्याबद्ध मानते खराब गेले की अशी जी असते. आस्तिक, अस्तास्ती आणि नास्तिक. नास्तिक मानतच चार वाकवाद ती म्हणतच नाही. आस्तिक आहे ती पूर्णपणे देवाला मानतात आणि आहे नाही म्हणणारी जास्त आहे नाही म्हणणारी जास्त. कुठल्या तरी बोन सांगितलं कीर्तनात देव आहे म्हटले होय होय. घरात सौभाग्यवतीने सांगितलं त्या बुवासनी काम नाही, त्यांना काय नाही काम नाही, या आम्हाला देवाला सोडल्या. जाऊ दे, त्यांचं म्हणणं आहे त्यांना काही काम नाही, उगाच सांगत बसल्यावर देव देव त्यानं बघितलाय का, त्यानं बघितला तुम्हाला दाखवलाय का, ह्या पण जावा पेंडी. तिचं बी बरोबर म्हणते, तुझं बी काय चुकीचं, बुवाचं बी चुकीचं नाही आणि बायकोचं बी चुकीचं नाही, अशी तरली बी नाही तरणार बी. एक तर तुम्ही नास्तिक बना किंवा आस्तिक बना. नास्तिकाचं परिवर्तन आस्तिकात करता येतं. वाल्या कोळी योग्य पुरुषाचं भेट झाली की नास्तिकाचं परिवर्तन आस्तिकामध्ये होतं आणि तो पुढे इतका विद्वान होतो की त्याला तोड नाही. पण ही इन बिटवीन जे आहेत ना ती बदलत नाही. तेवढ्या करता संतांना अवतार घ्यावा लागला. आणि अशातलीच काही तुकोबाऱ्यांच्याकडे गेले. त्यांनी तुकोबाऱ्यांना प्रश्न विचारला, बाबा देव हाय काय नाही आणि हाय तो कसा आहे हे विचारतात. कारण ज्ञात्या पुरुषाकडून देव समजावून घ्यावा. देव अंगात येण्यापर्यंत त्यालाच माहिती कवा अंगात आलं, तुला काय सांगणार आहे ते. आणि ती कसा येते त्यांनाच माहिती. बरं मी नेहमी परत नाही बरं माफ करा. 35 वर्षापासून मला वाटते 3रीला असल्यापासून देवाच्या नावाने बोंबलतोय, अजून अंगात यायची असल्यापासून. मंगळवार धन्य आहे त्या देवाशी असं गुरुजी म्हणायचे. कर्पे गुरुजी. आणि आमच्या महाराजांनी सुद्धा कोरडे ओढले, सेंद्री सेंद्री दैवते. आणि त्या हिंदू धर्मामध्ये देवतांची संख्या जास्त असू दे, काय अडचण नाही. आता त्याच्यावर मला बोलायचं नाही, बोलून तुम्ही सुधरत नाही. धर्मावर किती बोंबलं तर जैसे ते बुवासनी जाट करून न्यायला लागल्या, तुम्ही गप्पच घरा. त्याच्याविषयी न बोललेलं बरं. असो मुद्द्याकडे तुकोबार आहे. देवाची स्वरूपता सांगताना म्हणले व्यापकाचंही दर्शन घडवतात आणि सगुणाचंही दर्शन. आहे ऐसा वधवाव हे सगुणाचं वर्णन आहे. कोणत्या देवाचं? आता सगुणात विभिन्नता आहे, एकरूपता अवताराच्या. त्यामुळे त्यात सुद्धा आता कोणता हा एक प्रश्न पडतो. बरोबर ना? हिंदू धर्मात वाटून झालं याच्यामुळेच झालं. बर, अनेकून एकता करा हे संतांनी सांगितलेला उपदेश आम्ही अंतरात आणला. धैर्यली सोंगे अवघी येणे पांडुरंगे हा जर बोध अंतःकरणात आला असता तर आपल्याला देवाच्या विविधतेमध्ये सुद्धा एकरूपता दिसली असती. आणि संतांनी हेच केलं. एकोहम सूत्रासाठी वेदाचं एकले न कंठवेची म्हणून या एणी निर्माण त्याच्याकडे जायचं नाही. मला पहिला सांगायचा आहे तो सगुण देव. आता सगुणवाद देवामध्ये जर आपण मानावं तर सगुणामध्ये विविधता असल्यामुळं
तिथं मन स्थिर होत. अगं माळकऱ्यांचं अजून नाही तर बाकीच्यांचं काय सांगा. खरं सांग बरं बाबानो, एक गाव आम्ही विठोबाचे नाव बरोबर आहे. काय अभंगच म्हणतात. फक्त काय म्हणतो आम्ही, माझंही तसंच आहे. तुम्ही तुमच्यातलाच मी फक्त मी घोंगड्यावर उभारलो एवढा. कशा कर माझं बोली भाषेतून तत्वज्ञान असतं बरं, सोप्या भाषेतून. कारण 90% सामान्य लोक असतात आणि बोटावर मोजणे इतके वेदांत ऐकणारे असतात. वेदांतालाही सोडायचं नाही आणि भाषा जी संतांनी वापरली अवघड होतं ते सोपं केलं. आता आमच्यातली काही गोष्ट सोपं आहे ते अवघड करतात. मग लोक म्हणतात बुवा लय विद्वान आहे. असं काही नाही बरं. विद्वता तुम्ही परिभाषिक भाषा वेदांतिक परिभाषा बोलली म्हणजे विद्वता होत नाही बरं. संतांनी सोपा केला आणि आम्ही अवघड का करायचं. कालच आमचं कीर्तन झालं, सगळी बसलेली म्हणाले आमचं सगळं डोक्यावर गेलं. त्याच्यावर गेलं कीर्तन डोक्यात जायसाठी का डोक्यावर बरोबर. कीर्तन कशासाठी असते, डोक्यात जाऊन परिवर्तन. आणि कीर्तन म्हणजे काय, मगाशी जे विठ्ठल विठ्ठल म्हटलं ना तेच. वेदाचं शेवटचं सूत्र सांगू का, वेद अनंत देवाबद्दल पुष्कळ बोला, अनंत व्यापक बोलला. अर्थ मी कुणाला शरण सांगते इकडून जा तो आणि कशाला का त्या रोपाला भाडा लागला. माळकऱ्याने आमच्यात कालच्यातच एक माळकरी आमचे कोकणात जागृत देव. तुम्ही येणार काय दर्शन. कोकणात कसला देव आहे, जागृत काय म्हटलं. आमचा झोपलाय आमचा उभा आहे का झोपलाय. आमचा काय उभ्यान झोपता येतंय विचारा काय घेणार आहे. अरे जो तत्पर आहे उभा युगे 28 विठेवरी. उभा आहे म्हणजे तू झोपू शकत नाही आणि त्याला सोडून तू तिकडे जागृत दाखवत आहे. मला काय सांगायचं आहे, देवाच्या विविध रूपांमध्ये मतभिन्नता होते आणि मतभिन्नता झाली की मग आपल्याला वेदांनी सांगितलेलं जे सूत्र आहे त्याला काय म्हणतो आपण, वारकरी संप्रदाय हा भिन्न जरी मत असलं तरी द्वैत मानत काय म्हणत नाही. आणि स्वरूपात म्हणजे अगदी वेदांतिक परिभाषेत जर जाणायचं म्हटलं तर दोन वाद आहेत, विवर्त आणि अजात. विवर्तात वादच निर्माण होतात, अजात वादामध्ये वादाचा संबंधच नाही. तिथं एकच देव निर्गुण निराकार, त्यामुळं तिथं वाद व्हायचा. विवर्ताच्या अजातवादाच्या मताप्रमाणे जगत झालं नाही तर रूपाचा काय प्रश्नच आगाजे झालेची नाही. लक्षात, जे व्हायलाच नाही त्याच्याबद्दल आपण कशाला. जागृतीमध्ये जसं स्वप्नातलं असत्य आहे तसं ज्ञान जागृतीमध्ये जगत सुद्धा मिथ्याच करतं. म्हणजे वेदांतिक परिभाषेत बोलायचं झालं तर मग मतभिन्नता झाली की काय होते सांगा. भाव एकनिष्ठ राहत नाही आणि देव कळत. त्याला ज्ञानोबारायांनी व्यभिचारी भक्तीचं नाव दिलं. कसली भक्ती ती, व्यभिचारी भक्ती दिवस रात्र करते. पण ती कसली आहे, त्याला त्यांनी वेशेचं उदाहरण दिलं. कुणाचं, वेशाभोगी कवलाचे असं प्रमाण आहे.
मग दारी ते कोणे तिचे दैसे जिने लाजिरवाणे जिने दीक्षिताचे असं वर्णन आहे. दीक्षिता तसं त्याचं लाजिरवाणं आपण भक्ती करतो, पण मुख्य जो उद्देश आहे भक्तीचा ईश्वर प्राप्तीचा तो साध्य होत नाही. माळा काढून दुसरीकडे गेलेले मी बघितलं, म्हणून मला बोलायचं नाही, बोलावं लागलं. माळा काढून सुद्धा आमच्यातले गेले, आमच्यातले सांगतो, आमच्यातले मीच घातलेली माझ्याकडे चालत, मीच घातली ती माळा. समजावून जाऊन सांगितलं तर जीव गेला ते काढायची नाही, ते परत माझ्याकडे चालत. म्हणला आम्ही आता अवधूत पण कसे करणार, सगळं चालतंय, काय स्वीकारणार आहे. कुणी त्या अवधूतवाल्यांना त्यांना सांगितले काहीतरी दत्तात्रयाला बदनाम करायला लागले. बाबा आमच्या पांडुरंगापेक्षाही कडक देवस्थान आहे, तिथं सोळ्या डोळ्या दर्शन घेता येत नाही. आणि ही ओळख करायला लागल्या, कोण गुरु आहे ते जरा आणा गा माझ्या पुढं त्याला काढून. मी त्याला एकच सांगितलं, मला घालायचा विधी माहित आहे, काढायचा विधी खरंच सांगितलं. आणि मी गुरुजींनी मी मला असं शिकवायला नाही ना म्हणला काय, मला काढायचं नाही. पंढरपुरात माळ सैल घातली, बोललं माझा मुद्दा विनोदात घेऊ नका. रूपामध्ये भगवंताच्या भिन्न भिन्न प्रकार असल्यामुळं देव कळत नाही, सामान्यत्वाने सुद्धा कळत नाही. जरी देव सामान्य रूप धारण केलं, निर्गुण निराकाराचा सगुण झाला असला तरी सगुण हे सामान्य रूप सुद्धा आपल्याला कळत नाही का. अवताराच्या राशी तो भिन्नता करण्याकरता देवाचं मूळ स्वरूप कळावं आणि मूळ स्वरूपामध्ये विक्षेप निर्माण.
देवाचं मूळ स्वरूप काय? निर्गुण. आता ते समजण्याकरता पुन्हा त्याचे 4 प्रकार केले. त्या सगळ्या प्रकाराकडे मी जाईल. सगुण, साकार, निर्गुण, निराकार, निर्गुण, साकार आणि निर्गुण, सगुण, निराकार. सगुण पण निराकार हे 4थं रूप आहे. त्याचं मूळ स्वरूप काय? आता मूळ स्वरूपाबद्दल शंका निर्माण होते. दोन्ही कळतो म्हणजे मग तुम्हाला अभंगाची सूत्र कळते आहे. कारण आम्हाला देवाचं सामान्यत्वानं ज्ञान आहे का विशेषत्व? बोला बोला. सकट अजून मलाही विशेषत्वाचं ज्ञान झालेलं नाही. आणि ज्ञान झालं असेल तर परोक्ष. अप्रोक्ष अनुभूती अजून आलेली नाही. प्रत्यक्ष अनुभूती नाही. प्रत्यक्ष अनुभूती आली तर मला माझी पत्नी सुद्धा कोण वाटेल? परवा पाठाला बसलो सर आणि ते तत्वमशी पदार्थ समजावून सांगत होते. तत्वमशी सांगताना अगोदर काय कळावं? अहम ब्रह्मास्मी हे कळावं, मग तत्वमशी कळली. मग सर्वम जगद् ब्रह्म खलविदम ब्रह्म असं होईल. अगोदर स्वतः ब्रह्म आहे ही अनुभूती आल्यावर मग सर्वम आदो अहम ब्रह्मास्मी तत्पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म. हे सूत्र तुमच्या सूत्राच्या भाषेत झालं. अगोदर मी जर ब्रह्म असेल तर मग सगळं जग आपल्याला काय दिसेल? ब्रह्मच दिसेल. ते पाठात अगदी गुरुजी फरमात सांगालते अहम ब्रह्मास्मी. मी मधीच उठलो. गुरुजी म्हटलं मी कोण? मधीच बोललो बरं गुरुजीशी. बोल कशाने? तुमची ओळख नाही मला. पुत्तूरचा डॉक्टर ना. बंद कर बाबा म्हटलं ब्रह्मास्मी. जर अहम ब्रह्मास्मी ही प्रचिती येते. ज्ञान सांगणं वेगळं आणि अनुभूती लक्षात. काना वाचनाच्या भेटी कोणतरी वेळात जाणतो बरं. वस्तू होणं एवढं सोपं नाही. ऐकून सांगता येते. परोक्षाच्या अपरोक्षाच्या गोष्टी तापा मारता येतील. मग विद्वता मांडता येईल. गुरुजी म्हटलं तुम्ही मगापासून काय सांगालाय? मी ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म आहे तर मी कोण दिसायला पाहिजे? जर तेवढ्या पुरता जरी म्हटलं असता तर साष्टांग दंडवत घातला असता. मागणं महिना होता डॉक्टर. पण तेवढ्या पुरतं जरी मला म्हटलं असता तुम्ही ब्रह्मच आहे एवढं जरी बोलला असता खरोखर म्हटलं मी तुम्हाला लोटांगण घातलं असतं. अनुभूती नसताना सांगणं सोपं आहे. लक्षात घ्यायचं. ब्रह्मज्ञान सांगणारी झाली पुष्कळ, जगणारे फक्त संतच. अन्याने कुणी त्याची क्रेडिट घ्यायची. मी या मताचा माणूस. आता म्हणतात ब्रह्मलीन, ब्रह्मस्वरूप, हबप. त्यांच्यात पाठीमाग काय असतंय? ब्रह्मलीन आणि काय काय उपाध्या आहेत बाबा, त्या मला बी पाठवले. पप्पू काय सगळी लावतात. त्या पप्पूर्ण आणि जास्त भांडण ते नाही गेलं तर मी तरी सांगतो उपाधी टाकू नका. एकदा माझ्या पाठीमागे एकानं पप्पू लावलं. पहिलं काढण्याचं कीर्तनला येणार नाही. पत्रिकेवर खोडा लावलं. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी दंडतो. तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दोषी हरीची. ती योग्यता प्राप्त जर नसेल तर ती उपाधी लावलं तर काय होईल? विडंबन आहे त्या उपाधीचं. काय होईल ते? विडंबन आहे. ब्रह्माची अनुभूती येत नाही तर ब्रह्म सांगणं हे विडंबनच आहे. ब्रह्माची अनुभूती ज्याला ब्रह्म कळतो, ब्रह्म सांगायला शिल्लकच ज्याला निर्गुण आहे. म्हणून मी का सांगतो दोन्ही का कळावी. तुकोबरांनी कसं वर्णन केलं आहे? असा देव वदवावी. सगुणाचं वर्णन करता येतं, निर्गुणाचं वर्णन करता येत नाही. वदवावी वाणी, वाणीनं त्याचं गुणगान करता येतं, त्याचं नामस्मरण करता येतं. कारण रूप आलं की नाव आलं, गुण आले, सगळे गुण आले. निर्गुणाला सगळे गुण लागू होतात. तो रूप धारण केले मग तो वाणीचा विषय होऊ शकतो. निर्गुण देव हा वाणीचा विषय होऊ शकत नाही. मग तो जाणावा, अनुभवावा, काय सांगावा का वर्णावा? आहे तो
वदवावी वाणी, वाणीचा विषय देव आहे. सगुण साकार हा कशाचा देव आहे? सगळे जे अभंग लिहिले ते निर्गुणाचे लिहिलेत काय सगुणाचे? गा कमरेवर हात ठेवले त्याचे लिहिलेत का कोणाचे लिहिले? ज्ञानेश्वरीचा मुख्य उद्देश, गाथ्याचा मुख्य उद्देश, सगळ्या संतांचा जो वर्णनात्मक गाथे आहेत ते कोणाचं वर्णन आहे? तो वाणीचा विषय, निर्गुण वाणीचा विषय असू शकतो का? तो अनुभवावा. आता इथं दृष्टीगोचर मानणारी जी लोक आहेत, जे डोळ्याने दिसतं ते सत्य मानणारी लोक आहेत, ती मात्र निर्गुण निराकाराला मानतात कधी. पण कळावा निर्गुण निराकार का सगुण साकार? कळावा कोणता? डॉक्टर कळला की बुवा कळतो. आता त्यांनी मला दोन्ही रूपात पाहिलं. कुणी माझ्या दवाखान्यात येऊन बसतो. कोण? पाटील साहेब. तिकडे त्यांच्या ट्रीटमेंट चालू असते त्यांच्या पाटील साहेबांच्यात. मग नंबर येईपर्यंत माझ्याबरोबर माझे जातीचे पाकळे डॉक्टर समोर अध्यात्माची चर्चा चालत का पण आहे डॉक्टर जवळ. अध्यात्माची चर्चा कुठं होईल? आता निर्गुणाने सगुण पडलं येतो सोप्या भाषेत. ज्यांनी मला माझ्या डॉक्टरी पेशात पाहिला त्यानं मी किती सोंग घेतली तर ओळखत नाही. बरोबर आहे ना? त्यांनी मला आता व्हीलचेअरवर बघितलंय, सूट बूट घालून टाय बी बांधून मी बसलेला असणार. आता ती ह्योच काय दुसरा? पण कुणाला माहिती? ज्यानी पाहिला त्याला. आता ह्यो ड्रेस घालून मी दवाखान्याच्या व्हीलचेअरवर बसू. येणारे जाणारे पेशंट काय म्हणतील? ए म्हाताऱ्या, डॉक्टर का येणार आहे? तसंच व्हायला देऊ काय? काय व्हायला लागले? हेच व्हायला लागलं ना. अरे तोच पांडुरंग सांगा लागलेत ना, जया पासोनी सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा. हे कोणी सांगावं? संतांनी. म्हणून मला शास्त्रांच्या पलीकडे जाऊन संत बोलला. सहाही शास्त्रांनी देव असाच आहे म्हणून सांगायला नाही. काढा सगळी सहाच्या सहाच्या. त्यांनी संतांनी जसं ठामपणे सांगितलंय तो हा सांगावा. कुठल्या शास्त्रानं सांगितलंय तो गडी राहतो मी तुमची. अजून त्यांचा वाद मिटलेला. एक शास्त्र सांगतंय त्याचं खंडन दुसरं शास्त्र करतंय, त्याचं खंडन तिसरं करतंय, त्याचं खंडन चौथं करतंय. मग विवाद ती जयासाठी तो हा जगजेती. अरे तुम्ही ज्याच्या करता भांडालाय तोच रे पांडुरंग. डोक्यावर पाया पडा, माळ घाला आणि पंढरीला जावा रे. सांगावं भांडण करू म्हणा विठ्ठल आणि व्हा मुक्त. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ. काय करायची तुम्हाला शास्त्राची भाषा? आता इकडे तुमच्या भागात तर आता लई चालू आहे ते. त्यानं विचार सागर वृत्ती प्रभाकर नाही म्हटलं की ते काय जनरल होते. असं भौतिक चाललंय. काय ऐकायचं ते जनरल सांगते. हे जनरल आहे. संतांनी किती जनरल सांगितलं सांगा? ब्रह्म संत तो सुंदर ते जे व्यापक ब्रह्मस्वरूप आहे ते कुठं आहे? उभा देवळी. आणि हे तत्वज्ञान नाही. बोला याच्यात ज्ञानानेही काढावी चूक आणि सामान्यानेही काढावी. हिंमत असेल का? सामान्यालाही कळतं आणि ज्ञानाची हिंमत नाही त्याच्यात चूक काढायची. ऐका हिंमत ते म्हणजे ब्रह्म आणि उभा म्हणजे सगुण साकार. ते दोन्ही एकच आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणले तुझं सगुण निर्गुण आणि सगुण निर्गुण एक. नुसतं सगुण निर्गुण नाही, अवताराच्या तो कळलं तो हा. निर्गुण निराकारामध्ये काय होतं कळत का नाही सामान्य जीवाना तुम्हाला आम्हाला?
अज्ञान आणि भ्रम. आम्हाला काय अज्ञान 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 हा एक कबूल करायला बी आम्ही तयार काय. तो काय सांगतोय मला माहित नाही. खरं सांगा ह्यातला देव कोणाला माहित नाही. सगळ्यांना देव माहित आहे की नाही. देव माहित आहे. कीर्तनला काय देव आहे म्हणाला का नाही म्हणाला. नाही म्हणावं हाय म्हणावं तर सांगता येत नाही. नाही म्हणावं तर देव माहित आहे. लक्षात घ्या. सामान्य कोण माहित आहे. आता विशेषत्वाचं ज्ञान करून काय गेलं तर काय आड येतं. निर्गुण निराकाराचं माझं परवा कोल्हापुरात कीर्तन झालं यार्डामध्ये. मार्केट यार्डात मोठा सप्ताह करा. तर माझ्या कीर्तनाला एक वकील बसले. कोण बसले ते बहुतांश सुशिक्षित लोक येतात माझ्या कीर्तनाला. ते हबप बघून येत नाही. पाठीमागचं काय बघून येतात. दा मुळे लय घोळ झाला माझा. त्या कोल्हापूरला मोठी तीर्थाला स्वामी समर्थांचं मंदिर. तुम्ही कधी गेला असला तर बघ. हा मोठं मंदिर 25-30 हजार लोकांचा प्रसाद असतो शेवटच्या दिवशी. आणि शेवटच्या दिवशी माझं प्रवचन ठेवलं. विषय दिला ज्ञानेश्वरी. त्यांना डाव म्हणजे काय वाटलं. त्यानं तत्वज्ञानावर PhD केली. कशावर PhD केल्या तत्वज्ञानावर. सगळे बामणं बसले होते 10-12 जण ज्ञानेश्वरी घेऊन. आणि काय एक विचारायला लागेल प्रश्न फटाफटा ह्या अध्यात. भलं माझं गुरुजी बरं होतं बरं पटाटा उत्तर दिले. ते म्हणजे बरोबर सगळं सांगितलं. तुम्ही खरोखरच तत्वज्ञानावर PhD केली आहे काय. मी त्यातला डॉक्टर नव्हता. मी इंजेक्शन करताना डॉक्टर आहे. आणि नंतर प्रवचनानंतर ती म्हणाले तुम्ही PhD धारकांची PhD घेतली. ब्राह्मणच होती हुशार सगळी. मुद्दा काय मला म्हणायचा आहे. निर्गुण निराकारामध्ये वकील साहेबांनी म्हणले अरे देव दिसत नाही म्हणतोस मग हाय कशावरनं सिद्धता कर आणि मग पुढे बोल म्हणले ते वकील. काहीतरी बी ह्या बुवासारखा तुम्ही खोळ्यासारखा बोलू नकोस म्हटला. आहे सिद्ध करावं. आहे तर दाखव. तू पाहिलास का. नाही म्हटलं मी अजून पाहिलेला नाही पण मी अनुभवलेला आहे. पाहिला नसला तरी पाहणं जास्त महत्वाचं का अनुभव जास्त महत्वाचा. पाहणारे सगळेच आहेत. पाहणारे सगळेच आहेत. सगळे याचे आवत मनुष्य जात देखे मनुष्य जात सकळ ज्ञानवारा येतात. पाहणारे सगळेच आहेत पण अनुभवणारे. म्हणून हरिपाठामध्ये वाक्य लिहावं लागलं. हरी बुद्धी जपे दुर्लभ दुर्लभ दुर्लभ. अनुभवाचे सांगणारे दुर्लभ आहेत. पाहणारे आम्ही तुम्ही सगळेच बसतो त्याच्यात. कुणी बघायला पांडुरंग काय सांगायला कमरेवर हात आहे. बायको पाठीमागच्या बाजूला आहे आणि हो पुढं उभा राहायला. हे सगळं सांगू शकतात. तेवढाच नाही तो अर्जुन सुद्धा तोच म्हणत होता. माझ्या रथावर पुढं उभा राहतोय न थाकतोय. एवढाच माहित होता ना. 11वा अध्याय येईपर्यंत काय म्हणत होतो. माझा सखा मित्र आहे माझा पाहुणा आहे. पाहुणा होता काय तायो अक्षर लक्षात घे. आता इथं भ्रम निर्माण होतो. निर्गुण निराकारात काय निर्माण होतो. भ्रम. दिसत नाही ते सत्य मानायचं कसं. मी वकील साहेबांना म्हटलं खाली बसा इथंच म्हटलं तुम्हाला चालवणारं जे चैतन्य आहे ते तुम्हाला दिसतं का. एवढ्याच एकाच उत्तर द्या म्हटलं. पुढचं सांगायची गरज नाही. आता तुम्ही चलता का तुम्हाला कोण चालवत आहे. बोला सोप्या भाषेतलं तत्व द्या. तुम्हाला ते काय काय म्हणतात ना फॉरेनचे बी काही तत्व आहेत. सॉक्रेटिस लेनिन हे नाही कळलं तरी चालेल. एकच कळून घ्या. वारकरी व्हा म्हणजे बास झालं बरं. त्या लेनिन पेक्षाही तुम्ही मोठे. कारण वारकऱ्यांचा एकच आहे. वारकरी संप्रदायाचं एकच तत्व आहे. दोन देव ती मानतच नाही. अद्वैती संप्रदाय असल्यामुळं शंकराचार्यांचे आपण सगळे पाईक असल्यामुळं
आपण दोन देव मानत आणि दोन देव मानत असेल तर तो वारकरी असू शकत नाही. मग ते मग समजायचं ते सोडायला घातली आहे माळ. कशाला माळ घातली हा जाऊ द्या, मुद्द्याकडे या. मी सांगितलं त्यांना, तुम्हाला कोण चालवतो का चालवत, तुम्ही चालता का तुम्हाला कोण चालवतो, तो माझा मी चालतोय म्हणाला आम्हाला. मी म्हटलं तसं शक्यच नाही, तुमचं तुम्ही चालू शकत नाही. मी त्यांना एकच उदाहरण दिलं, तुम्ही डोळा असून बोलू शकत नाही, पाय असून चालू शकत नाही, हात असून काही उचलू शकत नाही, काहीच करू शकत नाही. हाऊ इट इज पॉसिबल म्हणाल ते काय सांगतो, सगळं पट्ट्यात करतोय. त्याच्या बाजूलाच एक झोपलं तर कीर्तन कर्पे गुरुजींच्या भाषेत टपाल पेटी उघडी ठेवून, त्याला काय म्हणायचे, टपाल पेटी. डोळं बी उघडून तोंड बी उघडून झोपलं कीर्तनात मस्त पैकी. आता म्हटलं त्या बाजूच्याला विचार कीर्तन कसं झालं, डोळं बी उघड आहे तोंड बी उघड, ते कसं सांगेल म्हणलं. झोपलं काय झालं म्हणजे चालवणारा, बोलवणारा, ऐकवणारा सुप्त अवस्थेत गेल्यामुळे तुझ्या शरीराला काहीच करता येत नाही. शरीर जड आहे का चेतन, जडच आहे, काहीच करू शकत नाही. त्याला सांगता येते का, डोळे असून पाहता येत नाही म्हणून देखवी ऐकवी एक, पण दिसतो का. आता अनुभवावा काय दाखवावा रे तुमच्या. बोला बोला, ते अनुभवावा का दाखवावा. कुठल्या डॉक्टरला जीव दिसलाय का, कुठल्या सोनोग्राफीन बघता येईल त्याला, दिसला का. बरं नाही म्हणावं पट्ट्या, म्हणता येतं नाही, म्हणता येतं का. बरं दाखवता येत नाही आणि नाहीही म्हणता येत नाही, मग त्याचा काय घ्यावा. नाही ऐसा देव अनुभवा, त्याचा काय घ्यावा, अनुभव घ्यावा. अजून सांगू का, खाली जाऊ म्हणजे तुमची झोप जाण्याकरता सांगतो. काही मी सांगतोय, डोळं हे माध्यम आहे, वास्तविक डोळं दिसत नाही. बरं डोळं काय माध्यम, कान हे माध्यम आहे, नाक हे माध्यम आहे, तोंड वाणी माध्यम आहे. माध्यम कळते ना, सोप्या भाषेत जातो. काय जमिनीत गोड आहे का नाही, बोला बोला. मातीत गोड आहे का नाही, शेतकरी खायचं ना. जगात असं विचारलं किती नाही म्हणतात. तुम्ही शेतकरी आहे त्यामुळे शेतात सांगा बरं, जमिनीत गोड आहे, जमिनीत कडू आहे, जमिनीत तिखट आहे, तुरट आहे, आंबट आहे, सगळ्याचा मी कुठे आहे, जमिनीतच आहे. आता जमिनीत जर गोड असेल तर 40 रुपयांनी साखर घ्यायची काय गरज नाही. आला पाहुणा घे माती, काय वाटत पाहुणा चहा पिल त्या तोंडावर चुकून नाही. बोला बोला आहे, पण वापरावं काय पाहिजे, माध्यम. तिथं जमिनीतलं गोड काढण्याकरता माध्यम ऊसाचं. माध्यम काय वापरावं, ऊस. कडू काढण्याकरता कारण वापरावं, मग ते कडू काढेल. तिखट काढण्याकरता लवंगी मिरची लावावी, पाहिजे तेवढं तिखट काढते. लक्षात आलं का. तसं डोळं हे माध्यम आहे, पण पाहणारा देव आहे. कोण आहे, देव आहे. त्याच्याकरता सांगतो, पाय असं चालता येत नाही. काही जिवंतपणे गुरमी करतात, गुरमी. जर बँक बॅलन्स, गाडी बिडी असली, बंगला बिंगला झाला, जरा अहम येतो. ती पैशाचे गुणच आहेत. ते पैशाजवळ काय आहे, साहेब आहे. साहेब म्हणजे येतेच असते. देवी आसुरी संपत्ती 16वा काळा म्हणजे त्याच्याकडे 16व्यात पुष्कळ वर्णन केलेलं आहे. आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्तीचे परिणाम काय काय.
आसुरी संपत्ती आली की मनुष्य बिघडल्याशिवाय राहत नाही. दैवी संपत्ती असेल तो मग जेत जेत संपत्ती आणि दया. डाव्याकडे आपण दोन्ही वस्ती एके ठाया, ते विभूती जाण धनंजया माझी एक. देवा माणसातला देव बघायचा असेल तर ज्ञानोबराय सांगतात जिथं संपत्ती आणि दया आहे त्याचं दर्शन घे. म्हणजे तो नमस्कार कुणाला? माणसातला देव बघायचा आहे तर संपत्ती आहे आणि दया आहे. तो कोण आहे? साधनातला देव बघायचा आहे. वाजव टाळ आणि ऐक तो ईश्वर आहे. वाजव विना ईश्वर आहे. मृदंग अनादीश्वरी आहे. लावणी म्हणून संतांनी सांगितलं लावणी असं म्हणायचं. मला दुसरा पण जोडता आला काय? लावणी ढोलकी तुंतुन काही यमक जोडता आला नसतं. आतल्या इथल्या इथं तुम्हाला क्लिअर करतो. चाट वाजवा मृदंगाची. स्वर कुठे जातो? हृदयात का कानात? सूक्ष्म चिंतनावर आहे. नुसतं गीतेतलं ऐकायचं नाही, अनुभूती घ्यायची. माझा एक लहानपणापासून चौकशी बुद्धी असल्यामुळे डॉक्टर झालो. अध्यात्मात सुद्धा मी गुरु सुद्धा चौकशी करून घेतलाय. कोणी विमान करून कुठं जायला नाही. तिसरीला असताना गुरु करून घेतलाय. तो गुरुची परीक्षा करूनच घेतलाय. कितीला असताना? तिसरीला असताना कीर्तन केलं पट्ट्यानं गुरुने आमच्या. आणि अभंग निवडला होता काय? कारे नाठवेसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एके कलाची. आणि या सूत्रावर बोलताना गुरुवर यांनी सिद्धांत मांडला, दृष्टांत सांगितला. रोज पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं भांडण व्हायचं. का? तर रोज जेवायला लेट यायचे देव. कुठं? पंढरपुरात. अक्का लोकांनो रात्री 12 वाजता नवरा जेवाय आल्यावर कशी उठून वाढवे. आता कीर्तनासने गेला आणि मानगावात काय सोय नव्हती. जरा मोठं तांदूळ शिजवली वाढ चिकाची अक्का उठेल तिला हात वर करा. उठल का? उठणार नाही. हा स्वभाव आहे. गुरुजीने आमच्या सांगितलं दृष्टांत मी सांगावे. गुरुवर त्यांनी दृष्टांत सांगितला की रुक्मिणी माता काय म्हणे, तुम्ही जेवानी काय चावडीत जाऊन बसायचं ते बसा. म्हणजे आम्हाला भांडी घासून झोपायला. बरं, हे प्रत्येक पत्नीचं भांडण देवाचं त्याचं भांडण व्हायचं. मग रुक्मिणी मातेला देव का लेट येता म्हणून एकदा हट्टाला पेटल्या. विचारलं काय एवढं लेट येता? मला दमवायचंच आहे का तुम्हाला? कारण पतिव्रता होत्या. ते जेवल्याशिवाय ते आमचे नवगा खाऊन वाट बघणारे आमची. त्या 5 मुख्य पतिव्रतामध्ये एक मोडतात. जगातल्या ज्या 5 मुख्य त्यातल्या एक आहेत. त्यामुळं मालक जेवल्याशिवाय जेवत नाही. आता ते सांगायचं बी नाही, नंतर परत मॅटवर होईल माझ्यावर. त्या लाटणी मोर्चाला तर बुवाची फजिती होईल. विसरून जावा. मी काय काय तुम्ही आधी खाऊन वाढा, माझं काय त्याने म्हणतात वाय उयो आम्हीच का त्याने का खाऊ नये असं चालू झालंय. म्हणून आता जेवायला वाटतात. पहिले कुणाला वाटतात तुम्ही? पहिले पंगत कुणाची असते? वाडा युग आहे. इथं धर्म सांगायचा नाही. धर्म सांगायला गेलं की अंगावर आलं. इथं सांगाय अधर्माची ताकद आहे बरं कलियुगात. ऐसे धर्म झाले ऐसे काय म्हणतात प्रमाण तू करायचं. ऐसे धर्म झाले कधी पुण्य रंक पाप बळ. आता ताकद जास्त कुणाचे? वेद निषिद्ध वागणाऱ्याचा सन्मान होतो का वेद विहित वागणाऱ्याचा? विहित वागणाऱ्याला कोण विचारत? तसं करून बी चालत नाही म्हणते. पोट भरायची मुश्किल आहे. आता गंडवणारी येतील बघा. 500 हातावर टेकवतील
रेंज मध्ये या, रेंज मध्ये या. जाऊ दे आता जय जयकार कोणाचा होतोय त्यांचाच ना. बोलाय आता तर ते 1500 चालू आहेत पाठीमाग. आता ते खाणारे का तर देणारे का. आता राजा आता प्रजा. खरं सांगा बरं, खाणाऱ्यालाही मदत देणार आहे नाही यो देत नाही. यो वेळ उड्या मारला तर आम्ही उड्या मारल्या तर बिघडलं काय. म्हणून वेळ भीत वागणाऱ्याला तर किंमत काय शून्यच आहे. बरं ऐका, गुरुजींनी सांगितलं तुम्ही लेट येण्याचं कारण सांगा. सत परमात्मा म्हणले मी जगत पिता आहे. कोण आहे का पिता? जयापासून सकळ जगत पित्याचं कर्तव्य म्हणलं. घरच्या करत्या माणसानं घरातली सगळी जेवल्यावर जेवावं हा धर्म आहे. ज्याने पंगत घातली तो पहिल्याच पंक्तीला बसला तर नाही बरं ती पंगत लागू पडत. ज्याने पंगत घातली त्याने केव्हा जेवायचं? शेवट जेवायचं. हा धर्म आहे. मग त्या कर्माचं पुण्य आहे. नाहीतर ह्या आधीच हाणून बसला जेवण बाकी सगळं म्हणजे काय करायचं. पहिल्या पंक्तीतले आमचे वारकरी हुशार आहे म्हणायला. बाकीची कीर्तन ऐकतील नाही ते खरं. इकडे जय विठ्ठल होण्याच्या आधी तिकडे नको. जाऊ द्या, मुद्द्याकडे या. अगर रुक्मिणी माता महर्ष माता पिता, मी गीतेत वर्णन आलंय बरं. मी जगाचा माता पिता धाता सगळं आहे आणि माझं कर्तव्य आहे सगळ्यांना खाऊ घातल्याशिवाय मी जेवत नाही. खरंच बरं परमात्मा प्रत्येकाची व्यवस्था लावल्याशिवाय जेवत नाही. आम्हाला हम तो काळ्याचं पांढरं झालं तरी बायको म्हणते गंटन करतो म्हणा. सगळ्या जगाला वाढली हो. काय देवाची ताकद आहे दादा असं समजवून घ्या त्याला. सगळ्यांची व्यवस्था लावतो. कीर्तनात दृष्टांत दिला आणि सगळ्यांना जीव घालताना माझी दमछाक होते आणि म्हणून मला लेट यावं. रुक्मिणी म्हणा लागली गंडवा लागला. कारण घरच्यांना कळते कुठं हो. तुको बरायना आवडीला तुको बराय कळले का? कळलं नाही? कळलं. नामदेव राय राजाईला कळले का? घरातल्यांना कळले का? अति परिचयात आवाज येतात. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकतो बायको पुढे उभा राहू का कीर्तन करायला? काय म्हणजे गाणे इथं सांगायच्या नाही. काय महाराज गाण्या इथं नाही तिकडं आपल्या गाण्या चालायच्या. बरं सांगा बरं तुमचा मला कीर्तन करायचं तुमच्याजवळ कीर्तन करायला काय म्हणते? हीच वाक्य आहेत ना. रुक्मिणी माता म्हणले बघावं तेव्हा विटेवर उभा आहे. बघावं तेव्हा आणि मग सगळ्याच वाढायला जातोय म्हणतोय. काय याला म्हणावं? किती खोटं बोलण्याची पद्धत आहे. पण सर्वांगटी देहा ऐकावर बाबा त्याची किंमत. सगळ्यांना वाढायला वेळ होतो म्हणून मी लेट येतो. एक दिवशी रुक्मिणी माताने परीक्षा घेतली. ठरवलं खरं म्हणतात मला की खोटं. म्हणून मुंग्या घेतल्या स्टीलच्या डबीत घातल्या आणि कमरेला खोचल्या आणि देव पळत पळत आले जेवायला. वाढ म्हणले रुक्मिणी फार भूक लागली अगं जरा आज वाढते वाढते म्हणले या या. आणि लई बायको गोड बोलाले की समजायचं हिच्या मनात काहीतरी सरळ आहे बरं. या 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 म्हणजे जमल्याशिला सगळ्यांनी वाढून या या ताट केलं. सगळं जेवायला वाढलं. पहिला घास घेईपर्यंत काय बोलायनी आज किचन मध्ये गेल्या. डबी उघडली. डबी उघडणार तेवढ्या देवान म्हणले अगं रुक्मिणीकडं आमटी आण त्या मुंग्या साखर काय द्या.
हात उघडून बघते तर मुंग्या काय खायला त्या मुंगी साखर खात होत्या. तुम्हाला कसं कळलं म्हटलं, म्हणूनच मला देव म्हणतात. अरे तो प्रत्येकाचा साक्षी आहे. गाणं मारल्या गतील भरता प्रभू साक्षी निवास शरण स्रोत. तुम्ही असं म्हणायचं नाही. गीता फक्त अर्जुनाला सांगितली. डेली गीता तुम्हाला सांगतो परमात्मा. माझं चॅलेंज आहे तुम्हाला आणि क्लिअर करतो. सांगा बरं, दुष्कर्म करताना आतून आवाज येतो की नाही? हे करू नको म्हणून कोण सांगतो तुम्हाला? साक्षी परमात्मा सांगतो. हे अनुचित कर्म आहे, करू नको. येतो की नाही आवाज? फक्त अर्जुन शहाणा होता म्हणून ऐकतो. आम्ही मूर्ख म्हणून त्याचं ऐकत त्याला म्हणतो बाबा मानतो आपल्याशिवाय जगतोय. सोप्या माणसं दुसऱ्याचा मानक आपल्याशिवाय दोन येत. अरे वे निश्चित कर्म करण्याकरता आम्ही पुढे जातो, ऐकत नाही त्याचं. आमच्या सुद्धा रथावर आरूढ तोच आहे. या देहरूपी रथावर आरूढ कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून त्याला साक्षी म्हटलं गीतेत. गीतेत काय तो प्रत्येक कर्माचा साक्षी आहे बघ. त्यामुळे म्हणायचं नाही मी अंधारात केलंय. आपलाय कोण होत आठ दिवस होता रे म्हणून चुकीचे कर्म करताना देव साक्षी आहे एवढं जरी कळलं ना, उद्यापासून तुम्ही सुधरा. एवढं जरी कीर्तनातनं घराकडे घेऊन गेला तरी पुष्कळ झालं. देव नाही कळाला चालेल. अंतरात प्रत्येक कर्माचा जो साक्षी परमात्मा आहे अशी जर अनुभूती आली तर माणूस चुकीचं कर्म करणार मला कुणीतरी पाहणारा एवढं कळलं पुष्कळ झालं. आणि त्याला कळणं हेच त्याला जाणणं आहे. लक्षात घ्यायचं. तो सगळ्यांचा साक्ष आहे. सांगितल्यानंतर सगळ्यांना वाढतोय. सांगितल्यानंतर मी बालबुद्धी तिसरीला होतो. महाराज लबाड बोलतोय. जसं रुक्मिणी मातेने शंका घेतली ना, मी काय केलं असेल जर मला देवानं उद्या वाढलं तर याला गुरु करून घ्यायचं. नाहीतर ह्यो काय करतो, जाऊन शेतात झाडावर चढून जाऊन बसतो. काजूच्या काजी म्हणा काजीच्या झाडावर जाऊन बस. आणि सांगितलं जर या फांदीवर त्यानं आणून ताट दिलं तर गुरु म्हणते ते बरोबर. याला गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुची प्रचिती आल्याशिवाय कुणाकडे मी माळ घालाय म्हणतो खाली करून ते म्हणते ठेव एकावर वारीला आलास की 101 घेऊन. काय सांगा बरं, ज्याने माळा घेतल्या त्यांनी कुणी देव समजावून घेतला गुरुकुळ. आता तर माळ घेण्याची पद्धत माफी मागून बोलतो, मी निंदा करत नाही. गुरु असं मोबाईल बघते. मला असा राग मला धरलं कानपडत मारणार, खरंच मारणार होतो. मला धरलं लोकांनी. चला महाराज वाद नको म्हणा, कसं तरी घालणारा की तसला योग्य आहे. अरे आदिनाथापासूनची परंपरा बरा वागणारी संप्रदाय ते बरोबर आहे का? नाम द्यायचं आहे. माझं नेहमी सांगणं असते, वाघाचं दूध घ्यायचं आहे तर सोन्याचं पात्र घेऊन जावं रे, नाहीतर इतर पात्रात ते राहत नाही. त्याला सोन्याचंच पात्र माळ धारण करताय ना तर शुद्ध होऊन जा. करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. ते सरे तिथं तुमचं सगळं पाठीमागचं सर्व कर्म करू, नाहीतर तोपर्यंत सरणार. माळ घाल, कीर्तन कर, उड्या मार, काय मारतोस तेवढ्या मार. काही होत नाही बरं. लक्षात जोपर्यंत चित्तशुद्धी नाही तोपर्यंत काही नाही. लक्षात घ्या. बसलो मी, मला का विषय आला, मला माझी प्रसिद्धी सांगायची नाही, पण वास्तव बोलायला मी घाबरत. प्रसिद्धी करता मी सांगत नाही,
तिसरीला जाऊन झाडावर बसून 4 वाजले दुपारचे. किती? 4 वाजले. महाराजाला खोटाच ठरवला. बुवा काय करतोय? थापा मारतोय. आणि दुसरं काय म्हणतोय, ज्या ती मला देवानी वाढायला त्या की देव सुद्धा काय असला पाहिजे? काय असला पाहिजे? उपवास. महाराजांनी काय सांगितले, सगळ्यांना वाढल्याशिवाय तो जेवत नाही. म्हणजे 4 वाजेपर्यंत देव सुद्धा काय उपवास आहे. 4 वाजल्या कलकल बरं बारकं पोर किती उपास आहे. आता म्हणलं तरी खोटा नाही तर देव तरी खोटा, दोघं बी खोटं म्हणलेली उतारणार. एवढ्यात बिगर सीझन मध्ये ज्या फांदीवर अशा दोन्हीकडे गेलेल्या फांदीत 2 पाय टाकून झोपलो होतो, तिथं 2 काजूची पिकलेली, काजू काय ना पिकलेले 2 पिवळे मग काय दिसले. आता लहान पोरग काजू दिसल्यावर गप्प बस. 2 खाले आणि परत बसले. आता कवा ताट घेऊन येते बघ. नंतर ट्यूब पेटली की अरे आपल्याला काय ना काहीतरी भगवंतांना खायला नाही का बरं. हे मी प्रसिद्धी करता सांगत नाही, बिगर सीझन मध्ये काजू काजूचं मागणं झाड हलवून हलवून दबलो गा. आणि मग गेलो आणि गुरुनांना नमस्कार. गुरुजींनी सांगितलं तू माझी परीक्षा घेत होतास, पटली ना सांग. मस्तकावर हात ठेवला. आज तागायत कुठल्या गुरुकडे विद्या अर्जन करायला गेलो नाही, फक्त कशाला मिळवलं येत ना. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. आणि सांगितलं इथून पुढे तुला माझी आठवण होईल. आणि असे गुरु होते 1 वर्ष अगोदर आम्हाला सांगून गेले. तिथी फिक्स केली होती, अमक्या तिथीला अमक्या वाजता मी जाणार. आणि मला वचन दिलं होतं, आता तुझी नि माझी एवढीच भेट, आता तुझी नि माझी भेट शेवटच्या अंतदर्शनावर. तुझ्याकरता मी 3 दिवस देह ठेवली. देह ठेवल्यावर बी गुरुजीने आमचा 3 दिवस देह होता. एकदा देह गेला. काय होते, कडक होते काय तुमच्याच कसं असं काय होतंय ते. आमच्या गुरुजींचं शरीर 3 दिवस सॉफ्ट होतं मटा. 3 दिवस काय होतं सॉफ्ट. मला अभिमान वाटतो, दिलेलं वचन पाळत ज्यावेळी दर्शन घेतलं त्यावेळी माफ करत काय मोकळून रडलो. शेवटचं वचन सुद्धा पुरं केलं गुरु. लक्षात घ्यायचं. मला काय मांडायचंय, आज सुद्धा काही अडचणी आली स्मरण केले की पट 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 सुटत होते. दुसऱ्याकडे जायची राज्याची कांता सद्गुरु सारिका पाठीला माझा इथं दृष्टांत सगळा मूळ मुद्द्याकडे या. तसं जिवंतपणी आपण काही, मला कशावरून सांगायचं होतं, निर्गुण निराकार. निर्गुण निराकारच हे सगळं जगत चालवतं का? अधिष्ठान चालवतं का? आदेश चालवणार कोण? शरीर. अधिष्ठान जर काढलं, या जगताचं अधिष्ठान परमात्मा काढला तर जगातली एकही वस्तू चालणार फक्त आम्हाला काय कार्याचं ज्ञान आहे, कारणाचं नाही. लक्षात घ्या, कार्य दिसतंय पण कारण नाही. जर परमात्मा गेला, म्हणूनच मी उदाहरण देणार होतो. काही जिवंतपणी माणसं असं करतात, त्यात पैसे आलं की प्रत्येकावर गुरगुर करतात आणि ते मामेरोज सांगतात जरा गाडी आहे बांधलाय, ठीक आहे, प्रारब्ध वशानं धन प्राप्त झाले असेल पण ते व्यवस्थित वापरा. उदास विचारे जोडू नको. काही काही ना वडिलांचं आले त्यांना सांगाल जोडले आणि ते आगावपणा करीतच नाहीत. आगावपणा कोण करतंय? पाठीमागची प्रॉपर्टी चालत आली ना ती आगावपणा करतात. मिळवल्याला आगावपणा करीत नाही, त्याला माहित आहे कसं मिळवलंय.
आता सांगू का 5-25 रुपये घ्यायला दुसऱ्याचे आम्ही काय काढून आलोय ड्रेसिंग पू झालेलं पिळून काढून आम्ही घेणार 25 रुपये ते काय धाब्यावर जाईल घेऊन कसं मिळवलं ते माहित आहे अक्का मला सांगा दिवसभर भांगरून आणलेलं 150 रुपये असंच उधळशील जो कमाई करून आणतो ना त्याला त्या पैशाचं काय असतं व्हॅल्युएशन असतं की बांधतात कोण ज्याची बापाची प्रॉपर्टी आहे सहज प्राप्त झाले ना जातात तिकडं मला जाऊ देत मग तिकडे त्यांच्याकडे काय जाणे नाही मुद्द्याकडे मग काय काय लोक म्हणतात मला सांगायचंय देवच सगळं करतो निर्गुण निराकार रूपानं दिसत नाही पण सगळ्यांचं कार्य केल्याशिवाय म्हणून पोषितो जगा स्वरूपाचं ज्ञान आपलं चिंतन चाललंय त्याच्याकरता मी माध्यम दिलं आपण माध्यम आहोत पण चालवणार तोच आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्याकरता मी एक दृष्टांत देतो काही जिवंतपणी पैसा आला की लोक गुरगुरतात सांगतात आम्ही अंगाला कुणाचा हात लावून घ्यायला नाही कोणाच्या दारात गेलो नाही आणि आम्हाला कोणाची इवन देवाची सुद्धा आता या माध्यमाचं कसं होते बघा शरीर हे माध्यम आहे हे साधन आहे आणि साध्याप्रत नेणार आहे त्याचा वापर करून घ्या हे माध्यम जर गेलं तर परत मिळायचं जोपर्यंत हे माध्यम आहे साधन आहे तोपर्यंत साध्यापर्यंत जा या शरीरात सोडून दुसऱ्या शरीरात देव हुडकाय गेला तर मग बकऱ्यांचा शब्द कुठं ऐकलाय का तर तुमचं गाव यात्रा नाही ना ऐकलंय ना म्हणूनच बकरी कळली या मुद्द्याकडे करा काय माझं म्हणणं नाही मुद्द्याकडे या आता हे सगळं शरीर आहे पण गेल्यावर आता काय करायचं सांगा बरं जीव गेल्यावर हे आम्ही बी सांगतो लास्ट पर्यंत आम्ही तुला वाचवायचा प्रयत्न करतो म्हणतोय आम्ही डॉक्टर मरेपर्यंत तुमचे पैसे काढून घेतो अजून जरा प्रयत्न करूया ते बांबावलेलं असतंय करा एक सांगतो बरं रिपेअरिंग करता येते खरं आयुष्य वाढवता येते वैद्य वाचन शिकवायचं नाही बरं तरी वैद्य काम जर वैद्य वाचित असते तर वैद्य मेले आमच्या अवलाद कधी मरल नाही मरणार तुमचं पोट म्हणजे आमची धनाची पेटी आहे उघडायची झाकायची पैसे काढून घ्यायचे आणि म्हणून महाभारतामध्ये कलियुग येण्यापूर्वी भीष्माने धर्मराजाला सांगितलं समाजात कुणाकुणाची संगत करू नको राजकारण आणि समाजकारण शिकवताना समाजातल्या कोणत्या कोणत्या घटकापासून दूर राहावं त्यात आमचं नाव घेतलं आमचे बुवा नव डॉक्टर वैद्याची संगत करू नको यमाची कर म्हणला चालतंय यम घेऊन घेऊन जीवच नेत आहे घरातल्या कुठल्याही वस्तूला काय नेणार यम नेऊन नेऊन काय जीव
आम्ही जीव बिनी मस बी काय लावले म्हणून अजून लोक म्हणतात बघा वकिलाची आणि दवाखान्याची पायरी सोडून येते एवढ्यासाठीच ते धर्माला भीष्मानं सांगितलं भीष्मगीता पर्वामध्ये महाभारतामध्ये कारण ते देवाने सांगितलं अरे धर्मा असा परत महात्मा होणे नाही जा आणि त्याच्याकडून काहीतरी शिक मरताना त्यावेळी सांगितलेली भीष्मगीता जाऊ द्या मुद्द्याकडे या आता हे हात पाय नाही म्हणतो आहेत की नाही सांगा मेल्यावर हात आहेत पाय आहेत डोळं कान सगळं मग ह्या अंगाला हात लावून न घेणार ह्याचंही न जावावं का म्हणते की आम्ही कोणाचा अंगाला माता तुझा सरांबी तुझ लोक म्हणतात तुझं काय हात केल्या मला निराकार सोप्या शक्ती आहे आता याला सायंटिस्ट काय म्हणतात इट्स अ नॅचरली ते कसं घडतंय इट्स अ नॅचरली निसर्गात ते घडतंय जीव गेला की काय हात पाहत नाही इट्स अ नॅचरली मी म्हटलं गो टू द रूट ऑफ द ते निसर्गाच्या मुळाशी जा म्हणतोय देह पावर तू पावर म्हणतोस आम्ही देव म्हणतोय रे गाढ ती पावर म्हणजे पावर इज जी दिसत नाही पण सगळ्या जगाचं चलनवलन करणारी शक्ती म्हणजे परमात्मा लक्षात घ्या माझी विज्ञान आणि ज्ञानाची सांगड असते बरं काही लोक सुशिक्षित बसलेले असते ती विज्ञानवादी हे मानत नाही मग सांगा मेल्यावर सगळे अवयव आहेत का नाही सगळ्या काही गोष्टी करता येतात का याचा अर्थ संतांनी सांगितलं शरीर जोड आहे मान्य करावं याचा अध्यात्मात प्रवेश करा विज्ञान संपलं तिथं आता काय सुरू झालं ज्या शरीर असून ते कोणतंच कार्य करत नाही त्या आता इथं जर आणि तरी या न्यायशास्त्राकडे यत्र यत्र धूमो अग्नी जिथं धूर आहे तिथं अग्नी आहे जिथं शरीर चालायचं बंद झालंय त्या तिथलं चैतन्य शरीर चालवणारी शक्ती तुझ्या मताने आमच्या मतानं देव तुझ्या मतानं शक्ती गेलेली आणि शक्ती म्हणजे निर्गुण अनुभवावा का दाखवावा रे तुकाराम किती शोक महाराज किती सोप्या भाषेत सांगतात नाही ऐसा मनी अनुभवा त्याचा अनुभव घ्या आणि आहे त्याचं वर्णन करा आहे त्याचं काय करा वर्णन करा आणि नाही त्याचं हे जर पटत नसेल म्हटलं साहेब वकील साहेब तर दुसरं एक उदाहरण देतो गुळ खाता का म्हटलं खातो म्हणलं विदाउट केमिकलचा खातो गुळ कसा आहे म्हणलं गोड आहे दाखवा ती गोडी म्हटलं मग मी तुम्हाला देव दाखवतो गुळ दाखवता येईल का गोडी पण गुळापासून गोडी भिन्न आहे का भिन्न आहे अभिन्न आहे गुळ आणि गोडी अभिन्न आहे देह आणि जीव अभिन्नच आहे जोपर्यंत तुम्ही चेतावस्थेमध्ये आहे तोपर्यंत अभिन्नत्व नाही नंतर मानायचं ते एक नाही अभिन्न आहे अभिन्नता असल्यामुळेच हे शरीर चालतंय जडाला चेतना दिल्याशिवाय जड चालू शकत नाही आता ते अभिन्नत्व नाही म्हणून सुख दुःख जीव भोग पावे शरीराला दुःख होत कापलं तर जीव रडतो तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव का देह कोण भोग पावे अभिन्नत्वाने असल्यामुळे जीवालाच दुःख होतं मला कापलं म्हणून कोणा रडतं शरीर का जीव बोला मला कापलं म्हणून त्या ज्या 6 उर्मी सांगितल्या ना 2 जीवाच्या 2 देहाच्या आणि 2 मनाच्या षड उर्मी सांगितल्या ना तर यायचं जीवाच्या देहाच्या आणि मनात तिकडे जात नाही या मुद्द्याकडे नाही ऐसा अनुभव मग सामान्य लोकांना का अनुभव येत नाही देवाचा त्याची कारण असं म्हणजे आपल्याला झालेला
6 प्रकारचे ब्रह्म आहे. कार्याध्यास, कारणाध्यास, अहमाध्यास, हे सगळं अध्यास मी सांगत बसत नाही. सोप्या भाषेत ब्रह्माची व्याख्या सांगतो. आम्हाला देव नाही तो अनुभवता का येत नाही. जीवाला झालेला मुक्त होता परी घेऊनिया छंद, याला मम अध्यास म्हणतात. मुक्त होता, मी ब्रह्मस्वरूपच होतो, पण देहाला ममत्वानं माझं म्हटल्यामुळं माझं मूळ, हे बघा, मी कळल्याशिवाय माझं कळत नाही.